नमस्कार शिक्षक मित्रांनो, केंद्र प्रमुख भरतीचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे. ह्या निकालामध्ये तुम्ही बघितलं असेल बऱ्याच उमेदवारांना सेम मार्क आहे. फक्त आता या सेम मार्कावरून प्रश्न उपस्थित होतो की जर समान मार्क मिळतील तर कुणाचा आणि कसा विचार केला जाईल आणि नियम काय सांगतो या संदर्भात डिटेलमध्ये तुम्हाला जाहिरातीमध्ये काय सांगितलेलं आहे, जी आर कोणकोणते आहेत, त्या जी आरच्या कॉपी सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे. तेही तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा टेलिग्राम चॅनलला मी टाकून देतो. सो बघूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत. तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला द्रोणा 9.0च्या बॅचेस चालू झाल्या लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचेस, सेपरेट बॅचेस. बॅचेसमध्ये फीचर असे आहे की 5,000 प्लस रिझल्ट देणारी टीम तुम्हाला शिकवणार आहे. 350 प्लस टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट अवेलेबल. दररोजचे डाऊट क्लिअरिंग सेशन आणि शनिवारी सुद्धा सेपरेट डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. तुम्हाला पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आणि शिकवताना पीपीटी स्वरूपातल्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहे. 9 दिवस नवी सुरुवात ढाके सरांचं सेशन अवेलेबल आहे आणि महारिव्हिजन सेशन सुद्धा अवेलेबल आहे. सो हे दोन्ही बॅचेस तुम्ही लगेच परचेस करू शकता. बॅचेस लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली आहे, डायरेक्ट डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. आता या मुख्य मुद्द्याकडे बघा. निकाल लागला. आपल्या निकालामध्ये पहिले जर आपण बघितलं तर जे हायएस्ट रँकर आहे ते 2 आहे 171 मार्कांचे. त्याच्या खालोखाल तुम्ही जर बघितलं 170 मार्क पडलेले किती रँकर 1 2 3 4 5 6 जण आहेत. आता बघा लक्षात घ्या, हे दोनही जे शिक्षक आहेत, जे रँकर आहेत, हे समान मार्क आहेत, पण हे एकाच जिल्ह्यातले असतील असं नाही. एकाच जिल्ह्यात नसणार आहे, साहजिक आहे. जर चुकून ह्या 6 पैकी काही जण आले, फॉर एक्झाम्पल 2 असे की सर एकाच जिल्ह्यात आले, मग मात्र तुम्हाला विचार करावा लागेल की समान मार्क सर आमच्या जिल्ह्यामध्ये कुणाचा विचार होईल. तुम्ही अजूनही रिझल्ट बघू शकता, खाली भरपूर सारे असे तुम्हाला बघायला मिळतील, जसं की 98 मार्क्स आहेत, समान मार्क भरपूर सारे आहेत. कदाचित इथे प्रॉबिलिटी असू शकते की यापैकी काही उमेदवार एकाच जिल्ह्यामध्ये आहे. मग आम्हाला सांगा सर की समान मार्क असेल तर कोणाचा विचार केला जाईल. बरोबर, हा प्रश्न तुमचा आहे. तर याचं उत्तर आपण बघूया. जाहिरात काय सांगते, जाहिरात तुम्ही जर गेला ही जाहिरात आहे 2025 ची. त्यामध्ये हा 7 नंबरचा पॉईंट आहे. निवड प्रक्रिया त्यामध्ये 7.3 नंबरचा पॉईंट बघा. भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी, निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या, काय सांगितलंय, समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराचे क्रमांकन प्राधान्य क्रमवारी सामाजिक विभाग आहे जो शासन निर्णय दिला त्यांनी. 5 ऑक्टोबर 2015चा जी आर होता जुना, आणि नवीन त्याला पूरक पत्रक आलेला आहे 2 डिसेंबर 2017. दोन्ही जी आर माझ्याकडे अवेलेबल आहे. पैकी तुम्हाला हा दाखवतो, तुम्हाला हा दाखवतो कारण हा अपडेट आहे. 2 डिसेंबर 2017चा जी आर तुम्हाला मी लगेच दाखवतो. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं ते पण दाखवतो. हा जी आर आहे 2 डिसेंबर 2017चा जी आर आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं सामान्य प्रशासन विभागाचा हा जी आर आहे. समान गुण मिळाल्यास त्यांचा कसा विचार केला जाईल त्या संदर्भातला जी आर आहे. आणि यामध्ये शासन पूर्वपत्रकमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे हे किती मुद्दे, 4 मुद्दे. हा पहिला मुद्दा, हा दुसरा मुद्दा, त्यानंतर खाली आहे तिसरा आणि चौथा मुद्दा. हा आहे तिसरा मुद्दा आणि खाली गेला तर हा आहे चौथा मुद्दा. आता हे काय नेमके मुद्दे तुम्हाला मी डायरेक्टली आपल्या पीपीटी मध्ये दाखवतो. बघा 4 मुद्दे त्यांनी सांगितलेले आहे. सो हा जी आर आहे 5 ऑक्टोबर 2015चा जी आर होता ऑलरेडी. हेच मुद्दे त्यांनी काय केले, थोडे एडिट केलेले आहे आणि नवीन जो जी आर आहे 2017चा जी आर त्यामध्ये सांगितलं. त्यातला पहिला मुद्दा आहे, पहिला विचार कोणाचा केला जाईल, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे जर तुम्ही पाल्य असाल तर तुमचा विचार पहिला केला जाईल. जर असे पाल्य नसतीलच किंवा असे पाल्य आहेत पण हे दोघं आहेत, तिघं आहेत, मग कोणाचा विचार करायचा. 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर 2-3 जण आहेत सर, मग कोणाचा विचार केला जाईल, किंवा कुणीच नाही सर, मग विचार काय केला जाईल. तर दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलंय काय वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराचा प्राधान्य देण्यात येईल. ज्याचं वय जास्त आहे, म्हणजे आजच्या डेटला विचार फॉर्म भरण्याच्या डेटला किंवा फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी होती किंवा वय विचार घेण्याचं लास्ट डेट जी होती त्या डेटला ज्याचं वय जास्त आहे त्याचा विचार केला जाईल. जर तेही सारखं आला तर असं तर होणार नाहीये, एवढ्या प्रॉबिलिटी येणार नाहीये. तरी पण तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलाय, जर हे सारखं आलं तर अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे त्यावेळेस उच्चतर शैक्षणिक अर्हता कुणी घेतलेली, कोणाचं फक्त काय झालंय, फॉर एक्झाम्पल बीएससी झालंय, कोणाचं एमएससी झालं असेल, कोणाचं पीएचडी झालं असेल, तर ज्याची शैक्षणिक अर्हता उच्च असेल त्याचा विचार इथे केला जाईल. आणि तेही सारखं आलं तर चौथा मुद्दा पण याच्यात त्यांनी सांगितलेला आहे की मिनिमम तुमचे जे क्वालिफिकेशन पाहिजे असतं ह्या पदासाठी, ह्या केंद्र प्रमुखासाठी मिनिमम क्वालिफिकेशन जे लागतं त्यामध्ये ज्याला जास्त मार्क पडले त्याचा विचार केला जाईल. असे 4 मुद्दे त्यांनी ह्या जी आर मध्ये सांगितलेले आहे. हे 4ही मुद्दे तुमच्या समोर याचा स्क्रीनशॉट पाठवा, तुमच्या विद्यार्थ्यांना पाठवा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, हा व्हिडिओ पण शेअर करा. यामध्ये डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे, विथ प्रूफ दिलेली आहे, विथ जी आर सांगितलेला आहे. मग 4 मुद्दे कोणते, पहिला विचार केला जाईल आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा असेल तर ठीक, नसेल तर पुढे विचार केला जाईल. दुसरा वयाधिक ज्येष्ठतानुसार विचार केला जाईल. तिसरा मुद्दा, हे जर दोन्ही समान आले तर तिसरा मुद्दा, तुम्हाला फॉर्म भरायच्या लास्ट डेटला ज्याची उच्चतर शैक्षणिक अर्हता असेल धारण केलेली त्याचा विचार केला जाईल. पण तिथेही जर सारखा आला तर चौथा मुद्दा, किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम गुणधारक जे असतील ना त्याचा विचार इथे केला जाईल. सो अशा पद्धतीने जर समान गुण असेल इथपर्यंत जायची गरज पडणार नाही. मला वाटतं इथेच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. वयाधिक उमेदवार इथेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. एका दिवशी जन्मलेले
सेम वयाचे तर असं होणार नाहीये. सो इथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे. हा विचार नीट लक्षात घ्या. याबद्दल अजून काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट माझ्यापर्यंत नक्की कळवा. तुम्हाला ह्या दोन्ही GRच्या PDF जर हव्या असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला टेलिग्रामची लिंक नक्की शेअर करतो. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.